अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर काल मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरी यांच्या वाहनाची तोडफोड करत प्रत्युत्तर दिलं होतं। काल मनसे आणि राष्ट्रवादीच्या राड्यानंतर अकोल्यामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं। त्याच पार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून अकोल्यातील आमदार अमोल मिटकरी यांच्या निवासस्थानासमोर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केलाय। या संदर्भात अकोल्यातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम बायस्कार यांनी। आपण पाहूयात। मनसेचे प्रमुख राज ठाकरे हे ज्यावेळी पुण्याच्या दौऱ्यावर होते त्याच दौऱ्यादरम्यान जे आहेत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अजित पवारांवर टीका केली होती आणि या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे जे आमदार आहेत अमोल मिटकरी यांनी तीव्र शब्दात उत्तर दिलं होतं आणि या उत्तरानंतर जे आहे ते अकोल्याचं वातावरण चिघळलेलं आहे। आपण जर पाहिलं तर काल जे आहे मनसे प्रमुखांवर केलेल्या टीकेचं उत्तर जे आहे ते मनसे कार्यकर्त्यांनी दिलं होतं आणि चिडून थेट अमोल मिटकरी यांच्या गाडीची तोडफोड केली होती। त्यानंतर आपण आहोत सध्या अकोल्यातल्या अमोल मिटकरी यांच्या निवासस्थानाच्या बाहेर। आपण जर पाहिलं तर सकाळपासूनच दंगा नियंत्रण पथक या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे। आपण पाहू शकतो की अमोल मिटकरींचं हे निवासस्थान आहे। याच निवासस्थानाच्या बाहेर दंगा नियंत्रण पथक असेल किंवा अकोला पोलीस दलाचं पथक असेल तैनात आहे। आपण जर पाहिलं तर सकाळपासूनच अकोल्याचं जे वातावरण जे आहे ते संपूर्ण तापलेलं आहे। एकंदरीतच ज्या पद्धतीने अमोल मिटकरी यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे, त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केलेला आहे, या संपूर्ण घटना क्रमाला पाहता आज अकोल्यातलं वातावरण जे आहे ते तापण्याची शक्यता आहे। जी सध्या माहिती आहे त्या माहितीप्रमाणे 11 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा मोर्चा सुद्धा असल्याचं सांगण्यात येत आहे। या संपूर्ण परिस्थितीवर जर आपण जर पाहिलं तर मनसेकडून काय प्रतिक्रिया येते हे सुद्धा लक्षात घेणं आवश्यक आहे। आपण जर पाहिलं तर अकोल्यात सध्या महत्त्वाच्या 2 घटना आहेत। एक की ज्या पद्धतीनं काल मनसेच्या एका पदाधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या धक्क्यानं मृत्यू झाला होता, त्याचा अंत्यसंस्कार, आणि दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा मोर्चा देखील असल्याचं सांगितलं जात आहे। कॅमेरा पर्सन अभिषेक सह शुभम बायस्कार, NDTV मराठी।